नमस्कार, मी रागिनी. भारत ट्रेल्समध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. तर भारतीय सनातन परंपरेमध्ये अनेक थोर ऋषी होऊन गेले आणि त्यातलेच एक म्हणजे अगस्त्य ऋषी. आणि अगस्त्य ऋषींचं योगदान हे भारतासाठी अनन्यसाधारण आहे. तसेच त्यांना विश्वामध्ये देखील त्यांचं कार्य महत्त्वाचं मानलं जातं. आणि सगळ्यात विशेष म्हणजे त्यांचं महत्त्वाचं स्थान हे म्हणजे अकोले. त्यांचे भारतात अनेक आश्रम होते आणि त्यांना विश्वामध्ये एक महत्त्वाचं स्थान आहे. असे हे महान अगस्त्य ऋषी यांच्यावरती अभ्यासपूर्ण काम करणारे श्री डॉक्टर अनिल सहस्रबुद्धे सर आपल्यासोबत आज आहेत. तर गेली 50 वर्ष किंवा त्याहूनही जास्त त्यांनी या विषयावरती रिसर्च केला आहे. तर त्यांच्याकडूनच आपण अगस्त्य ऋषींबद्दल आज जाणून घेणार आहोत. तर सर आपले खूप खूप स्वागत आहे. नमस्कार सर, आपल्या अकोल्यामध्ये जो अगस्त्य ऋषींचा आश्रम आहे याला विश्वातील केंद्रीय स्थान मानलं जातं. तर ते कसं? आणि विशेष म्हणजे अकोले म्हटलं की सगळ्यांना भंडारदरा आठवतं. अशा ठिकाणी हा आश्रम असून ह्याच्याविषयी जास्त कोणाला माहिती नाहीये, पण ह्याला तुम्ही म्हणता तसं केंद्रीय स्थान आहे. तर ते कसं आहे? खूप चांगली शंका आपण विचारली. काय आहे की अकोल्यामधून अमृतवाहिनी प्रवरा वाहते आणि अमृतवाहिनी प्रवरेशी याचा संबंध आहे. अमृतवाहिनी प्रवरेचा जो इतिहास आहे तो समुद्र मंथनापासूनचा आहे. आणि समुद्र मंथनाच्या वेळी समुद्रातून जे विविध रत्न निघाली त्या रत्नांचं पूजन करावं आणि मग अमृताचं वाटप करावं असा परामर्श विष्णू भगवंतांनी मोहिनीच्या स्वरूपामध्ये दिला. आणि मोहिनीचं रूप पाहून सगळेच भाळलेले होते, अगदी शिवशंकर सुद्धा भाळलेले होते. त्यांनी तो सल्ला मानला आणि त्याप्रमाणे आजचा जो रत्नगड आहे त्या रत्नगडावर ही सगळी रत्न ठेवली गेली आणि त्यांचं पूजन झालं. तिथे अमृत कलशही ठेवला गेला आणि विष्णू भगवंतांना अगस्त्यांनी आणि नारदांनी अशी विनंती केली की देव आणि दानवांना अमृत मिळणार आहे, आम्हा मानवांना काय मिळणार, त्यासाठी आमच्यासाठी देखील अमृत मिळावं. आणि हळूच त्यांनी शिवशंकरांकडे पाहिले, कारण शिवशंकरांनी अमृत मंथनामध्ये फार मोठी भूमिका बजावली. शिवशंकरांनी प्रभू रामचंद्रांना म्हणजे विष्णू भगवंतांना संकेत दिला आणि विष्णू भगवंतांनी त्यांच्या अंगुष्ठ स्पर्शाने तो अमृत कलश असा लवणला आणि त्यातून अमृताची धारा वाहू लागली. तीही अमृतवाहिनी आहे आणि ती अमृतवाहिनी प्रगट होण्यामध्ये अगस्त्य आणि नारद यांचा फार मोठा सहभाग आहे. अशा अमृतवाहिनी तीरावर आपण चिरंतन वास करावा असं नारदांनी सुचवलं. तसंच विष्णू भगवंतांनी त्यांना सांगितलं आणि शिव स्वरूपच अगस्त्य आहे म्हणून त्यांनी अमृतवाहिनीच्या तीरावर म्हणजे गोदावरीच्या दक्षिण तीरावर म्हणजेच गोदावरीवर आपला आश्रम स्थापन करण्याचं ठरवलं. आणि असं ठरवलं की अमृतवाहिनीच्या तीरावर आश्रम स्थापन केला तर विश्वातील संबंध आश्रमांचा एक प्रकारे चांगलं व्यवस्थापन करता येईल आणि त्या व्यवस्थापनातून आपल्याला सगळी कामं करता येतील जी प्रत्यक्ष ब्रह्मांनी आपल्यावर सोपवलेली आहे. आणि म्हणून त्यांनी या ठिकाणी त्या काळापासून समुद्र मंथनाच्या काळापासून आश्रम स्थापला. त्यावेळेपासून मोहिनी राजांचं मंदिर प्रवरेच्याच तीरावर नेवाशाला आहे आणि अमृतवाहिनीचा उगम रत्नगडावर आहे. रत्नेश्वराचं स्थान तिथे आहे, ज्याला अमृतेश्वर असं आपण म्हणतो. असा तो इतिहास आहे आणि म्हणून त्यांनी इथं आश्रम स्थापन केला आणि म्हणून तो विश्वातला केंद्रीय आश्रम आहे, कारण इथे अगस्त्यांचा चिरंतन वास आहे. ही जी सांगितलेली कथा आहे ही काही अकोल्याच्या परंपरेमध्ये
लोककथाच्या स्वरूपात आलेली नाही. ही स्कंद पुराणामध्ये तर आहेच, ब्रह्मांड पुराणामध्ये आहे, ब्रह्मपुराणामध्ये ही कथा आलेली आहे. आणि त्यातून केशव गोविंद महात्म्यामध्ये देखील ती कथा आली आहे. केशव गोविंद बन हे पण प्रवरेच्या तीरावर आहे, लक्षात. आणि प्रवरा हे नाव देखील अगस्त्यांनी दिली आहे. प्रवरा म्हणजे तेजस्वी नदी. प्रवरेचं नाव प्रवरा हे सुद्धा अगस्त्यांनी ठेवलेलं आहे. त्यांच्या आश्रमापाशी आल्यानंतर ते प्रवरा होतं आणि तिथून मग ती प्रवरा म्हणून वाहू लागते आणि ती गोदावरीची उपनदी होते. अकोले तालुका म्हटलं की आपल्याला जवळच नाशिक आणि त्र्यंबकेश्वर पण आहे. तर मग प्रभू श्रीराम पण वास्तव्यास होते या ठिकाणी ज्यावेळेस ते वनवास करत होते. बरोबर. मग त्यावेळेस प्रभू श्रीराम आणि अगस्त्य ऋषी यांचा काही संबंध आला होता का आणि तो कसा आला होता? आपला अकोले तालुका आणि नाशिक आणि त्र्यंबकेश्वर हे आपल्या जवळच येतं. आणि प्रभू श्रीराम जेव्हा वनवासाला जात होते त्यावेळेस त्यांचं वास्तव्य पंचवटीला होतं. तर त्यांचा आणि अगस्त्य ऋषींचा यांचा काही संबंध आला होता का आणि तो कसा आला? प्रभू रामचंद्रांच्या वनवासाविषयी संबंध भारतभर आणि विशेषतः दंडकारण्यामध्ये अनेक कथा सांगितल्या जातात. त्यांचं रूपांतर आता काही लोककथांमध्ये झालं. पण प्रत्यक्ष वाल्मिकी रामायणामध्ये बरं का जे अरण्यकांड आहे त्याच्यामध्ये प्रभू रामचंद्रांच्या वनवासाविषयी येतं. महर्षी वशिष्ठ हे अगस्त्यांचे गुरु, प्रभू रामचंद्रांचे गुरु. जेव्हा वनवासात जाण्याची आज्ञा त्यांना कैकेयी मातेंनी केली त्यावेळी वशिष्ठांनी प्रभू रामचंद्रांना परामर्श दिला की वनवासात जायचं असेल तर तू आमच्या ज्येष्ठ बंधूंचा परामर्श घे. आणि वशिष्ठांचे ज्येष्ठ बंधू म्हणजे अगस्त्य. आणि अगस्त्य तर मगाशी सांगितल्याप्रमाणे गोदावरीच्या तीरावर म्हणजे गोदावरीच्या दक्षिण तीरावर म्हणजेच अमृतवाहिनीच्या उत्तर तीरावर त्यांचा आश्रम थाटून तपोवनामध्ये त्यांचं कार्य करीत होते. वशिष्ठांनी सांगितल्यानंतर कसं जायचं? वशिष्ठांनी सांगितलं, हे बघ, तू सुतीक्ष्णांचा आश्रम कुठे विचारत विचारत जा. सुतीक्ष्ण हे अगस्त्यांचे बंधू आहेत असं लोकांना सांगतात. ते त्यांचे लाडके शिष्य आहेत. एवढंच नव्हे तर अगस्त्यांनी राम तत्वाचा उपदेश सुतीक्ष्णांना केलेला आहे. आणि तो आश्रम दंडकारण्यामध्ये आहे. हा आश्रम आहे कळसुबाईच्या पायथ्याशी. आज जिथं वासळी नावाचं गाव आहे त्या वासाळीला सुतीक्ष्णांचा आश्रम आहे. त्या आश्रमाचं स्थान विचारत विचारत प्रभू रामचंद्र अगस्त्यांच्या दिशेने निघाले. सुतीक्ष्णांच्या आश्रमामध्ये आल्यानंतर सुतीक्ष्णांनी त्यांना अगस्त्य ऋषी कुठे राहतात, कसं जायचं त्यांच्याकडे हे सुचवलं. आणि मग प्रभू रामचंद्र हे सुतीक्ष्णांच्या आश्रमामधून प्रवरेच्या दक्षिण तीरावरून चालत चालत आले. जवळच इथे राममाळ म्हणून आता एक स्थान झालेलं आहे. त्या राममाळामध्ये थांबून तिथून त्यांनी प्रवरा नदी ओलांडून पलीकडे अगस्त्यांच्या आश्रमामध्ये प्रवेश केला. आणि त्यांनी लक्ष्मणाला पाठवलं की असं असं मला वशिष्ठ ऋषींनी सांगितलेलं आहे आमचे गुरु की आपला परामर्श घ्यावा म्हणून, आणि मी आपल्याकडे आलेलो आहे. अगस्त्य महर्षींनी त्यांचा फार चांगला सत्कार केला आणि अगस्त्य आश्रमामध्ये त्यांना स्वीकारलं. त्यावेळी अगस्त्य आश्रमामध्ये प्रभू रामचंद्र, लक्ष्मणजी आणि सीतामाई यांनी वास्तव्य केलं. ते वास्तव्य 3 दिवसांपेक्षा अधिक होतं. म्हणजे जवळजवळ 5-7 दिवस ते या आश्रमामध्ये राहिले. अगस्त्यांनी त्यांना परोपरीचं ज्ञान दिलं, परोपरीनं उपदेश केला. आणि मग त्यांना दिव्य अस्त्र दिली की वनवासामध्ये तुम्हाला त्याचा उपयोग होऊ शकेल. त्यामध्ये इंद्रवज्र दिलं,
त्यामध्ये दिव्य खड्ग दिलं, अशी अनेक अस्त्र त्यांना दिली. आणि मग प्रभू रामचंद्रांनी त्यांना विचारलं की आम्ही कुठं राहावं. त्यांनी सांगितलं की तुम्ही आता असं करा, गोदावरीच्या उत्तर तीरावर पंचवटी नावाचं स्थान आहे. तेव्हापासून पंचवटी माहिती आहे लोकांना. म्हणजे 5 वटवृक्षांच्या सान्निध्यात तुम्ही कुठे उभा राहा, तिथे थांबा, म्हणजे तुमचा आणि माझा दैनंदिन संबंध आहे. आणि म्हणून इथे असलेल्या अगस्त्य आश्रमामधून पंचवटीमध्ये थेट रोज जाण्यासाठी एक भुयार देखील निर्माण केलेला आहे. त्या भुयारातून त्यांचा नित्य संबंध असायचा. असा प्रभू रामचंद्रांचा प्रथम अगस्त्य आश्रमाशी संबंध आला आणि मग ते पंचवटीमध्ये राहू लागले. हे सगळं येतं ते अरण्यकांडामधल्या 7व्या सर्गामध्ये, 11व्या सर्गामध्ये, 12व्या सर्गामध्ये आणि 13व्या सर्गामध्ये प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांना पंचवटीमध्ये तुम्ही कुठे उभारून राहा हे अगस्त्यांनी सांगितलेलं कथाभाग वाल्मिकींनी वाल्मिकी रामायणामध्ये लिहून ठेवलेला आहे. असा अगस्त्यांचा प्रभू रामचंद्रांशी संबंध आला. मग तो वाढतच गेला. तुम्हाला सांगायचं म्हणजे मग प्रभू रामचंद्र पंचवटीमध्ये जात असताना वाटेत अगस्त्यांच्या परामर्शाप्रमाणे जटायू नावाची जी जमात होती, त्या जटायूंशी त्यांचा संबंध आला आणि जटायू आणि राम यांचा परिचय झाला. म्हणजे एका बाजूला अगस्त्य, दंडकारण्यामध्ये हे जे दंडक आपण जे म्हणतो, हे दंडक नाव उगच नाहीये. दंडक हे सुद्धा इक्ष्वाकू वंशाचेच आहे आणि त्यांच्याकडे हा संबंध परिसर जो दक्षिणेचा आहे, अरण्याचा प्रदेश, हे त्यांच्या वाटेला आलेलं राज्य. इक्ष्वाकू वंशाची जे वंशज झाले त्यांना अशी राज्य वाटून दिली होती व्यवस्थापनासाठी. त्यातले दशरथांचे बंधूच दंडक, त्यांच्याकडे हा सगळा प्रदेश होता, म्हणून दंडकारण्य. म्हणजे प्रभू रामचंद्रांना जे वनवासामध्ये अगस्त्यांनी वशिष्ठांनी जायला सांगितलं, ते अतिशय सुरक्षित स्थानी जायला सांगितलं. स्वतःच्या थोरल्या बंधूंकडे जा आणि स्वतःच्या चुलत्यांच्या वनामध्येच जाऊन राहा. म्हणजे ते असे निघाले अयोध्येतून आणि खूप काहीतरी वनवास भोगण्यासाठी निघाले असं चित्र नाही. ही एक प्रकारे विष्णू भगवंतांनी केलेली अवतार कार्यातली लीला आहे. प्रभू श्रीराम हे अगस्त्य ऋषींच्या आश्रमामध्ये 3 वेळा आले होते असं म्हटलं जातं. तर याचे काही प्रमाण वगैरे आहे का? अतिशय चांगला प्रश्न विचारला. काय अकोल्यातले लोक तर म्हणणारच आमच्याकडे प्रभू रामचंद्र अनेक वेळा आले होते अगस्त्य आश्रमामध्ये. पण होय, या संदर्भात प्रमाण आहे ते मुळात वाल्मिकींनीच दिलेलं प्रमाण आहे. कारण वाल्मिकी ऋषींचं जे रामायण आहे हे आज संबंध विश्वामध्ये ऑथेंटिक रामायण म्हणून मानलं जातं. तो फायनल वर्ड आहे. अगस्ती ऋषी आश्रमामध्ये आले त्या संदर्भात आत्ताच मी सांगितलं की अरण्यकांडाच्या 7, 11, 12, 13 आणि 14 या सर्गांमध्ये अगस्त्य ऋषी हे अगस्त्य ऋषींच्या आश्रमामध्ये प्रभू रामचंद्र राहिले होते याविषयीच वक्तव्य करतात. त्यानंतरचा जो 61वा सर्ग आहे अरण्यकांडाचा, तो सर्ग येतो रावणाने सीतेचं अपहरण केल्यानंतर. पंचवटीमध्ये प्रभू रामचंद्र राहायला लागले, सीतेचं अपहरण झालं आणि सीतेचा शोध सुरू झाला. स्वाभाविकपणे ते प्रथम निघाले ते जटायूंकडे, कारण नुकतंच जटायूंचं त्यांचं आता ओळख झाली होती आणि जटायू दंडकांचे मित्रही होते, दशरथांचे पण मित्र होते. त्यामुळे ते त्यांच्याकडे आले आणि त्यांना लक्षात आलं की हे कुठेतरी दक्षिणेकडे घेऊन चाललेले आहेत. तर दक्षिणेकडे घेऊन चाललेले आहेत असं म्हटल्यानंतर आणि रोजचाच परामर्श अगस्त्यांशी असल्यामुळे प्रभू रामचंद्र पुन्हा आश्रमामध्ये आले. यावेळी फक्त प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण हे दोघच जण आश्रमामध्ये आले, कारण सीतामाई गेलेल्या होत्या. त्यावेळी महर्षी अगस्त्यांनी त्यांना सांगितलं की तुम्ही दक्षिणेच्या मार्गाने जा
आणि तुमचा वानर जमातीशी संपर्क येईल. या वानर जमातीमधला हनुमान हा तुम्हाला सर्वतोपरी मदत करेल, हे सगळं अगस्त्यांनी सांगितलं. आणि त्यावेळी ते दुसऱ्यांदा आले. त्यानंतर लंका दहन प्रसंग झाला, रावणाचा वध झाला. त्या रावणाच्या वधाप्रसंगी सुद्धा प्रत्यक्ष अगस्त्य हे युद्धभूमीवर रामांच्या बरोबर उपस्थित होते युद्धभूमीवर. आणि रावणाचा वध होत नाही पाहिल्यानंतर महर्षी अगस्त्यांनी रामाला आठवण करून दिली की मी ज्या ज्या काही गोष्टी तुम्हाला शिकवल्या होत्या त्यापैकी एक आदित्य हृदय स्तोत्र हे मी तुम्हाला शिकवलं. त्या आदित्य हृदय स्तोत्राचा पाठ तुम्ही तुमच्या बाणावर करा, त्याचं विलोपन करा, म्हणजे तो सिद्ध होईल आणि त्याने तुम्ही रावणाचा वध करू शकाल. म्हणून युद्धभूमीवर प्रभू रामचंद्रांना व्रतस्थ करून त्यांनी पुन्हा आदित्य हृदय स्तोत्र पाठ त्यांना शिकवला. तो आदित्य हृदय स्तोत्र पाठ बाणावर विलोपित केल्यामुळे तो रामबाण म्हणून जो ओळखला जातो तो रामबाण तयार झाला. बाण सगळे सारखेच असतात. त्याच्यावर मंत्र विलोपित केला की तो अग्निबाण होतो, तो सर्पास्त्र होतो, तो पर्जन्यास्त्र होतो. तसा हा रामबाण तयार झाला आणि त्याने रावणाचा वध झाला. रावणाचा वध केल्यानंतर सीताशुद्धी झाली आणि सीताशुद्धीनंतर प्रभू रामचंद्रांनी अयोध्येला पुन्हा जाण्याचा प्रस्ताव मांडला. हा प्रस्ताव मांडल्यानंतर स्वाभाविकपणे पुष्पक विमान त्यांच्या ताब्यात आलेलं होतं रावणाचं. त्या रावणाच्या पुष्पक विमानातून त्यांनी प्रवास सुरू केला. पण जिथून जिथून ते प्रवास करत होते त्या प्रत्येक ठिकाणी ते थांबत आले आणि स्वाभाविकपणे अगस्त्यांच्या आश्रमामध्ये थांबणं तर आवश्यक होतं. म्हणून परत प्रभू रामचंद्र अगस्त्यांच्या आश्रमामध्ये आले. त्यावेळी पुन्हा प्रभू रामचंद्र, लक्ष्मणजी आणि सीतामाई हे तिघही प्रभू रामचंद्रांच्या आश्रमामध्ये आले. ही त्यांची प्रभू रामचंद्रांच्या आश्रमामध्ये येण्याची तिसरी वेळ. पण याविषयी स्पष्ट उल्लेख वाल्मिकी रामायणामध्ये केला नाही. त्यांनी एवढाच उल्लेख केलेला आहे की जिथून जिथून रामाने प्रवास केला तिथे तिथे प्रभू रामचंद्र पुष्पक विमानासह सगळ्या वानर सैन्यालाही घेऊन निघाले. ते थेट चित्रकूटापर्यंत गेले आणि नंतर अयोध्येला गेले. पण त्यानंतर चौथा उल्लेख येतो तो 76व्या सर्गामध्ये, तो उत्तरकांडामध्ये येतो. उत्तर रामायणातल्या 76व्या सर्गामध्ये शंभुक वधानंतर प्रभू रामचंद्र अगस्त्य आश्रमामध्ये आले आणि त्यावेळी अगस्त्य आश्रमामध्ये प्रभू रामचंद्राचा भव्य सत्कार करण्यात आला. अशा तऱ्हेनं प्रभू रामचंद्र वास्तविक पाहता 3 वेळा नाहीच 4 वेळा या आश्रमामध्ये प्रत्यक्ष आले आणि सतत अगस्त्यांनी त्यांची पाठराखण केली. एवढा प्रभू रामचंद्र आणि अगस्त्यांचा संबंध आहे. या आश्रमाच्या निमित्ताने अगस्त्यांनी हनुमान कोण आहेत याचं संपूर्ण चरित्र, हनुमानांचं चरित्र प्रभू रामचंद्रांना अगस्त्यांनी सांगितलं. असा हा संबंध आहे. म्हणजे नुसतंच हनुमान मला मदत करतील एवढं सांगून ते थांबले नाही, तर हनुमानांचं संपूर्ण चरित्र, हनुमान कसे निर्माण झाले, कुठे जन्म झाला त्यांचा, आणि त्यांचा जन्म हा स्वाभाविकपणे याच परिसरामध्ये त्र्यंबकेश्वराच्या जवळ जो अंजनेरी पर्वत आहे त्या अंजनेरी पर्वतावर त्यांचा जन्म झाला. आणि मग त्यावेळी इंद्रांनी काय केलं, ब्रह्मदेवानी काय केलं, इतर देवतांनी त्यांना कोणकोणते आशीर्वाद दिले हनुमंताला, हे सगळं मी हनुमान चरित्र या माझ्या ग्रंथात लिहिलेलं आहे. असा तो संबंध रामांचा आणि अगस्त्यांचा एकमेकाशी असलेला संबंध आहे. सर, अगस्त्य ऋषींच्या संदर्भात तुम्ही खूप सारी प्रमाण आता दिली, तर ती वाल्मिकी रामायणातलीच का आहे? फार चांगला प्रश्न तुम्ही विचारला. भारत देशामध्ये अशी लोकपरंपरा आहे की लक्ष रामायण आहे. लक्ष रामायण असताना कितीतरी कथा आल्या असतील रामायणामध्ये, कदाचित लोकांनी त्याच्यामध्ये घुसळल्या पण असतील.
मग वाल्मिकी रामायणाचं नेमकं महत्व काय आहे? आपल्याला कोणाला माहित नाही, पण हनुमंतांनी सुद्धा एक रामायण लिहिलं होतं स्वतः, आणि ते डोंगरांच्या कड्यांवर लिहिलेलं होतं. तसं अगस्त्यांनी सुद्धा रामायण लिहिलं होतं रामायण होण्यापूर्वी. त्याचा उल्लेख हा गदी माडगुळकरांनी केलाय. रामायण झाले आधी मग झाला राम जानकीवर. म्हणजे रामायण अगोदर लिहिलं गेलं, पण नंतर रामांचा जन्म झाला आणि नंतर रामायण घडलं. हे रामायण अगस्त्यांनी लिहिलं. वाल्मिकी हे प्रभू रामचंद्रांचे समकालीन होते आणि त्यांचा आश्रम हा अगस्त्यांच्या अनुमोदनाने प्रवरा तीरी, आज ज्याला तातोबाचा मठ म्हणतात, तिथे वाल्मिकींचा आश्रम होता. सुदैवाने जेव्हा पुन्हा सीतामाईंना वनवासात सोडण्याची वेळ आली, तेव्हा पुन्हा सुरक्षित स्थान कोणतं? अगस्त्यांच्या जवळ. आता अगस्त्यांकडे तर जाता येत नाही, कारण त्यामुळे वशिष्ठांना दूषण येतील. मग जायचं कुठे? तर वाल्मिकींच्या आश्रमाजवळ आणून लक्ष्मणाने आणि सुमंतांनी सीतामाईंना सोडून दिली. प्रत्यक्ष सीतामाईंना वाल्मिकींनी त्यांच्या आश्रमात नेलं. आणि पुढचा कथाभाग सगळ्यांना माहिती आहे की तिथे लव आणि कुश यांचा जन्म झाला. मग स्वाभाविकपणे या सीतामाईंच्या साक्षीनं लव आणि कुशाना त्यांच्या पिताश्रींचं चरित्र कोण सांगणार? ते वाल्मिकींनी सांगितलं. वाल्मिकींनी रामायण लिहिलं. ते समकालीन असल्यामुळे सगळं त्यांच्या समोर घडत होतं. आणि ते रामायण त्यांनी हनुमंतांजवळ वाचायला दिलं. त्याही वेळी असं खात्री करून घेत होते की असंच घडलं का? कारण रामायणामध्ये प्रत्यक्ष पात्र हनुमान होते. हनुमान म्हणाले, हे बघ मी लिहिलेलं आहे सगळं, ते वाच. वाल्मिकी म्हणाले, अरे हे जर लोकांनी पाहिलं की हनुमंतांनीच रामायण लिहिलं तर माझं रामायण कोण वाचणार आहे? माझ्या रामायणाला काहीच अर्थ राहणार नाही. म्हणून हनुमंतांनी ते रामायण स्वतःच्या हाताने पुसून टाकलं की वाल्मिकीजी, तुम्ही फार मोठं काम केलंय की प्रभू रामचंद्रांचे वंशज तुम्ही सांभाळले, सीताबाईंचं बाळणपण तुम्ही केलं, हे तुम्ही काम केलं, म्हणून त्याचं श्रेय तुम्हालाच मिळालं पाहिजे. हे ऐकल्यानंतर मगाशी मी सांगितलं की हनुमानाचं चरित्रच मुळी अगस्त्यांनी प्रभू रामचंद्रांना ऐकवलं. अगस्त्यांनी आशीर्वाद असा दिला की हेच रामायण हे इतिहास म्हणून सगळीकडे प्रसिद्ध होईल. हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. त्यामुळे प्रत्यक्ष समकालीन जो पुरावा असतो तो फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन म्हणून मानला जातो. मग राहिलं कोणतं? अगस्त्यांनी बाजूला ठेवलं रामायण आणि हनुमंतांनी ते पुसून टाकलं. म्हणजे राहिलं फक्त वाल्मिकींचं रामायण. आता रामचरित्र मानस वगैरे त्याचे आधार रामानंद सागरांनी घेतले, पण ते फार अलीकडचं आहे. हे रामाच्या समकालीन असलेलं रामायण आहे आणि प्रत्येक गोष्टीचं वर्णन त्याच्यामध्ये केलेलं आहे. त्यामुळे रामायणाविषयी, अगस्त्यांविषयी, अकोले आश्रमाविषयी जर काही सांगायचं असेल त्याला त्याच्यासाठी अतिशय शास्त्रशुद्ध प्रमाण म्हणून फक्त आणि फक्त वाल्मिकी रामायणच आपल्या हाताशी राहतं. आणि म्हणून हे सगळे पुरावे मी वाल्मिकी रामायणातून आपल्याला देतो आहे. सर, प्रवराच्या तीरावरती अगस्त्य ऋषींचा आश्रम हे एक महत्त्वाचं ठिकाण तर आहेच, पण अजून अशी काही ठिकाणं आहेत, तर त्या संदर्भात आणि त्याच्याविषयीच्या ज्या काही कथा आहेत त्याबद्दल काय सांगा? लोकांना काय आहे की अगस्त्यांची स्थानं म्हणजे काय हे पहिल्यांदा आपण लक्षात घेऊ. अगस्त्यांची स्थानं म्हणजे अगस्त्यांचं वास्तव्य जिथं आहे, अगस्त्यांनी जिथं भेट दिली, अगस्त्यांनी जिथं एखादी लीला केली, अगस्त्यांनी जिथं अभ्यास केला, अगस्त्यांचा जिथं स्पर्श झाला, ही सगळी अगस्त्यांची स्थानं आहे. आता आपण पाहिलं तर त्यांनी समुद्रप्राशन केलं, संपूर्ण समुद्रप्राशन केलं आणि ते पुन्हा समुद्र निर्माण केला. म्हणजे जिथे जिथे समुद्राचा स्पर्श आहे ते सगळं अगस्त्यांचं स्थान आहे.
बरोबर. पण अगस्त्यांच्या बाबतीमध्ये दुसरी गोष्ट आपल्याला महत्वाची लक्षात ठेवली पाहिजे की अगस्त्यांवर ब्रह्म मानस पुत्र म्हणून ऋषींकडे जे व्यवस्थापनाचं काम दिलं त्यातलं सगळ्यात मोठं व्यवस्थापनाचं काम त्यांना दिलं ते म्हणजे युद्ध विद्या, आरोग्य विद्या, कृषी विद्या, नर्तन गायनादी संगीत विद्या, ज्योतिर्विद्या ह्या प्रस्तुत करायच्या. त्यानंतर विज्ञान प्रस्तुत करायचं, शस्त्र निर्माण करण्याचं असं व्यवस्थापन त्यांच्याकडे होतं. एवढंच नव्हे तर आज आपल्याला जे पशूंचं व्यवस्थापन दिसतंय त्या पशूच्या व्यवस्थापनाची सुरुवात सुद्धा अगस्त्यांनी केली. म्हणजे पशु कोणाचे हे वशिष्ठांचे असले तर तिथे त्याच्या कानावर वष्ट असा शिक्का मारायचा, अगस्त्यांचे असले तर त्याच्या पाठीवर स्त्य असा शिक्का मारायचा. ही प्रथा त्यावेळेपासून आहे. ही सगळी कामं अगस्त्यांनी केली आहेत. हे सगळं व्यवस्थापन करायला एक महत्वाचं असं स्थान आवश्यक आहे. तर हे स्थान कुठं आहे तर ते अकोले इथे आहे, त्यांचं केंद्रीय आश्रम. पण अगस्त्यांना या सगळ्या कामांमुळे सप्तऋषींमध्ये स्थान मिळालं. पण ते सप्तऋषींमध्ये नुसतं स्थान मिळालं नाही, सप्तऋषींच्या व्यवस्थापनाचं स्थान त्यांना मिळालं. जसं आपण ध्रुवाला आढळपद मिळालं असं म्हणतो तसं अगस्त्यांना सुद्धा शिवांनी आणि ब्रह्मदेवानी आढळ स्थान दिलेलं आहे. ते कुठं आहे तर ते दक्षिणेकडे आहे. म्हणून दक्षिणेकडे तुम्ही गेलात तर दक्षिणेकडे अगस्त्याला प्रत्यक्ष भगवान मानतात. वास्तविक पाहता स्कंदांचा फार मोठा प्रवास तिकडे झालाय, ज्यांना आज आपण अय्यप्पा म्हणतो. त्या स्कंदांची पूजा जशी केली जाते तसं अगस्त्यांना अगस्त्येय असं म्हणून अगस्त्य भगवान असं समजलं जातं. ह्या अगस्त्यांचा ध्रुवासारखाच तारा आपल्याला दक्षिणेकडे दिसतो. सप्तऋषींच्या पुढच्या जे दोन चांदण्या त्याच्यामधून आपण जर सरळ रेषा मारली तर उत्तरेला ध्रुव तारा दिसतो आणि दक्षिणेला अगस्त्यांचा तारा दिसतो. तो अगस्त्यांचा तारा हो. त्यांनी पर्जन्य व्यवस्थापन केलं होतं. म्हणजे पर्जन्याशी त्यांचा संबंध आहे. जल व्यवस्थापन केलं होतं म्हणजे जलाशी त्यांचा तो जलाचा स्वामी आहे. पर्जन्य व्यवस्थापनाच्या बाबतीत त्यांची जी कथा आहे त्याप्रमाणे आज कॅलेंडरमध्ये आपल्याला असं दिसतं अगस्त्य लोप. अगस्त्य लोप होतो म्हणजे अगस्त्यांचा तारा दिसेनासा होतो, तेव्हापासून पाऊस सुरू होतो. आणि अगस्त्य प्रगट किंवा अगस्त्य जन्म असा ज्या दिवशी दिसतो अगस्त्यांचा तारा दिसायला लागला की पावसाळा थांबतो. असा त्या अगस्त्यांच्या ताऱ्याशी संबंध आहे. ज्योतिर्विद्याच्या बाबतीमध्ये सुद्धा अगस्त्य संहिता आहे. ज्योतिर्विज्ञान आज अगस्त्य नाडी या नावाचं शास्त्र संबंध जगामध्ये प्रसिद्ध आहे. एकट्या भारतामध्ये 200 केंद्र अगस्त्य नाडीचे. ते तुमचं भूत भविष्य वर्तमान सगळं सांगतात आणि त्याची सगळी भूर्जपत्रावर अक्षर उमटतात तमिळमधून आणि त्याच्यावरून भविष्य सांगतात. अगस्त्यांची स्थानं आज प्रसिद्ध असलेली जावा, सुमात्रा, श्रीलंका, तिबेट या सगळीकडे आहेत. एकट्या भारतामध्ये सगळ्यात प्रसिद्ध असलेली 22 स्थानं ज्या ठिकाणी मी स्वतः जाऊन आलो सगळीकडे. आता जे अगस्त्य मैल म्हणाल तुम्ही, पोथियई पर्वत तोही अगस्त्यांचा. श्रीलंका तर आहेच. दक्षिणेकडे जिथे ताम्रपर्णीचा उगम आहे तेही त्यांचं स्थान आहे. कर्नाटकामध्ये तलकावेरी आहे, तो कावेरीचा उगम. कावेरी ही तर अगस्त्यांची द्वितीय भार्याच आहे, त्यांची द्वितीय पत्नी आहे ना ती. तर तिथेही लॉर्ड अगस्त्य म्हणून त्यांचं स्थान आहे. अशी जगभरामध्ये असंख्य स्थानं ही अगस्त्यांची आहेत. पण या सगळ्याचं सूक्ष्म रूपामध्ये व्यवस्थापन आजही जे केलं जातं ते अगस्त्य आश्रमामधून केलं जातं. लक्षात. कारण विष्णू भगवंताशी त्यांचा संबंध जो आलेला आहे तो या ठिकाणी आला. आणि मग अगस्त्यांच्या बाबतीमध्ये आणखीन एक रम्य कथा मला या ठिकाणी सांगावी लागेल. आजकाल अगस्त्यांची दिंडी जाते पंढरीला. ही का न्यायला लागली? त्याचं कारण आहे विठ्ठल पंतांना काशी नगरीमध्ये तू पुन्हा संन्यासाश्रम सोडून गृहस्थाश्रम घे असं सांगणारा जो यती आहे ते अगस्त्यांनी यतिरूप धारण केलेलं होतं. काशी नगरीमध्ये अगस्त्य कुंड नावाचा परिसर आहे. अगस्त्य कुंड
तुम्ही काशीला गेला तर अगस्त्य कुंड परिसर विचारला की तुम्ही कोणाला सांगा. काशी विश्वेश्वरापासून जवळच आहे, तो फार फार लांब नाहीये. तिथे अगस्त्य शिवरूपात प्रकट आहे. तसेच तल कावेरीला सुद्धा शिवरूपात ते प्रकट आहे. तिथे त्यांचं नित्याचं निवासस्थान होतं. त्या अगस्त्य कुंडामध्ये विठ्ठल स्वामींना ही आज्ञा झाली की तू पुन्हा जाऊन गृहस्थाश्रम घे. याचं कारण काय, तर आज जे आपण अद्वैत 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 म्हणतो, या अद्वैत तत्वज्ञानाचा प्रसार मूलतः अगस्त्यांनी केला. या सगळ्या मोठ्या ऋषींना, जे आज वैदिक ऋषी आहेत, त्या वैदिक ऋषींनी जो अद्वैताचं तत्वज्ञान सांगितलं, ते अद्वैताचं तत्वज्ञान गोदावरीच्या तीरावर, बरं का, या सगळ्या ऋषींना गोळा करून, म्हणून त्याला तपोवन म्हणतात. अगस्त्यांनी एक प्रकारे शिबिरच घेतलं. त्यानं अद्वैत तत्वज्ञान म्हणजे काय सांगितलं, आणि त्या अद्वैताचा प्रचार आज भरकटलेल्या समाजाला व्हावा म्हणून त्यांनी अद्वैत पुन्हा प्रसारित करण्यासाठी तुझ्या घराण्यामध्ये कोणीतरी हे काम करील अशा तऱ्हेचा आशीर्वाद विठ्ठल स्वामींना दिला. तो कुणी दिला? नेमके विठ्ठल स्वामी ज्या आश्रमात काशीला राहत होते त्या आश्रमाचे महंत भ्रमंतीच्या रूपाने आळंदीमध्ये आले होते, आणि नेमके विठ्ठल पंतांच्या पत्नी तिथे गेल्या त्यांना दर्शन घ्यायला, आणि त्यांना सांगितलं की अष्टपुत्र सौभाग्यवती हो असा आशीर्वाद दिला. त्यामुळे माझा नवरा तो संन्यासी झाला, माझा आशीर्वाद खोटा होणार नाही म्हणून. आणि ते आले, आणि पुढची कथा सगळ्यांना माहिती. आणि त्यांच्या पोटी ज्ञानेश्वर जन्माला आले, आणि ज्ञानेश्वरांनी अद्वैताचं तत्वज्ञान प्रसारित करण्यासाठी जे 2 महत्वाचे ग्रंथ लिहिले, ज्यामध्ये अद्वैताचं तत्वज्ञान प्रभू श्रीकृष्णांनी सांगितलं होतं, त्या भगवद्गीतेवर त्यांनी भाष्य केलं ज्ञानेश्वरी म्हणून. ती ज्ञानेश्वरी कणेश्वराच्या मंदिरामध्ये, नेमकी काशी विश्वेश्वराच्याच मंदिरामध्ये, कणेश्वराच्या मंदिरामध्ये नेवासाला घडली. आणि दुसरा म्हणजे अमृतानुभव, ज्याच्यामध्ये शिवाद्वैत सांगितलेलं आहे. तो अमृतानुभव हा ग्रंथ सुद्धा याच परिसरामध्ये प्रभूंच्या तीरावर त्यांनी सांगितला. हे फार मोठं अगस्त्यांचं पाठबळ कलियुगासाठी आपल्याला मिळालेलं आहे. आणि म्हणून आज महाराष्ट्रामध्ये ते प्रगटल्यामुळे महाराष्ट्रामध्ये जनाबाई म्हणतात ज्ञानदेवे रचिला पाय, आणि त्या पायावर आपण सगळे उभे आहोत. वारकरी संप्रदाय सगळ्याच्या पायावर उभा आहे. या पाठीशी अगस्त्य आहेत, म्हणून अगस्त्यांची दिंडी पंढरीला. अद्वैताचा मार्ग कली चालियेला, अगस्त्यांची दिंडी पंढरीला, असा अगस्त्यांचा सगळीकडे संबंध आहे. भारतीय ऋषी परंपरेमध्ये अतिशय महत्वाचं योगदान देणारे अगस्त्य ऋषी, तर त्यांचा जन्म आणि प्रवास कसा होता याबद्दल थोडंसं सांगायचं. अगस्त्यांच्या जन्माची कथा मोठी गमतीशीर आहे. आपल्याला वृत्रासुराचा वध हा जे दधीची ऋषी होते त्यांच्या अस्थिवज्राने झाला हे माहिती आहे. पण वृत्रासुराचा वध झाल्यानंतर त्यांचे बंधू कालकेशी हे सगळ्या दानवांना घेऊन, राक्षसांना घेऊन समुद्रात जाऊन दडून आणि प्रत्यक्ष वरुणाला आणि सूर्यदेवांना त्यांचा वध करायचं काम सोपवलेलं होतं, पण ते त्याला जमेना. शेवटी अगस्त्यांनी हे काम करावं यासाठी एक दिव्य अशा प्रकारचा पुत्र जन्माला घालावा हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांनी ठरवलं. आणि ते काम मित्र, वरुण ह्या नावाचे जे 2 ऋषी होते, किंवा एकाच ऋषीची जी 2 नावं होती, बरोबर आपल्याला लक्षात येतं की मित्र आणि वरुण, वरुण म्हणजे पाणी, यांना त्यावर सोपवलं होतं की या दानवांचा वध करायचा. त्याच ऋषींच्या पोटी यांचा जन्म व्हावा अशा प्रकारची योजना केली. आणि त्यासाठी अप्सरा उर्वशी तिची नेमणूक केली. उर्वशींनी ज्या कामचेष्टा केल्या त्यामुळे मित्रावरून ऋषींचं वासितवर 17 वीर्य उसळलं आणि ते कुंभामध्ये जाऊन पडलं. ते कुंभ म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, ते मानस सरोवर. त्या मानस सरोवरामध्ये पडलं आणि मानस सरोवरामधून 2 दिव्य बालक जन्माला आली. मध्यातून अगस्त्य ऋषी जन्माला आले आणि उरलेल्या भागामधून म्हणजे अवशिष्टामधून
वशिष्ठ जन्माला आले. असे हे दोघेही मित्रावरून ऋषी, उर्वशेय पुत्र, अशा तऱ्हेचे वशिष्ठ आणि अगस्त्य. अगस्त्य ज्येष्ठ बंधू आणि वशिष्ठ कनिष्ठ बंधू. अगस्त्य जन्माला आले आणि त्याच्यानंतर अगस्त्यानं ही प्रचंड कामं टाकून दिली. सगळ्या व्यवस्थापन, सृष्टीच्या व्यवस्थापनाचंच काम त्यांच्याकडे देऊन टाकलं. पण त्यामध्ये पहिल्यांदी हे जे दानव देवांना त्रास देत होते त्यांचा नायनाट करण्यासाठी त्यांना पाठवलं. आणि ते गेले तर प्रत्यक्ष हे जलस्वामी असल्यामुळे स्वाभाविकपणे समुद्र हाही त्यांचा शिष्य होता. अगस्त्याने त्यांना पहिल्यांदी सांगितलं, अरे बाबा तुझ्यामध्ये दडून बसले सगळे, देवाला त्यांचा पाडाव करता येत नाही, तू त्यांना बाहेर जायला सांग. तेव्हा समुद्राने सांगितलं की ते मला शरण आले, त्यामुळे मी काही त्यांना सोडणार नाही. म्हणजे माझी आज्ञा तू पाळत नाहीये, तेव्हा तुला त्याचा त्रास होईल. तेव्हा ते काय करणार तुम्ही? नाही, मी नायनाट करणार नाही, मी सगळं तुलाच प्राशन करून टाकतो. पण म्हणजे तसं केलं तर त्यातले जे सगळे जीव आहेत ते मरून जातील, त्याचं पातक तुम्हाला लागेल. अशा प्रकारचा वाद त्या दोघांमध्ये झाला. ते पाहून म्हणे मी काय करायचं. आणि मग अगस्त्यानी महिमा नावाच्या सिद्धीचा उपयोग केला. महिमा नावाची सिद्धी जी आहे त्याच्यामुळे तुम्हाला विश्वव्यापक इतकं मोठं रूप धारण करता येईल. लक्षात, जसं विश्वरूप दर्शन आपण भगवद्गीतेमध्ये पाहतो तशा प्रकारचं त्यांनी विश्वरूप दर्शन रूप धारण केलं. तर विश्वरूपामध्ये अगस्त्य प्रकटल्यानंतर समुद्र केवढा असेल, तो त्यांनी एका आचमनामध्ये प्राशन केला. आणि वमन नावाचा जो योगामध्ये प्रयोग आहे, वमन, ते वमन केलं आणि पुन्हा तो समुद्र तयार झाला. म्हणून समुद्राचं पाणी खारट आहे आणि समुद्राचे सगळे जलचर आजही सुरक्षित आहेत. तेव्हापासून ते सागराचे स्वामी झाले, सागर सम्राट झाले अगस्त्य. आणि मग स्वाभाविकपणे समुद्र मंथनातली जी कथा आली ती यासाठी आली की समुद्र मंथनामध्ये सागराला नमून त्यातलं अमृत तुम्ही बाहेर आणा, तिथं त्याला उपस्थित राहावं लागेल की तुमच्याशिवाय हे होणार नाही. आणि नारद तर प्रत्येक ठिकाणी समन्वयक म्हणून असायचे, म्हणून नारद आणि अगस्त्य हे इथे होते. असा अगस्त्यांचा जन्म झाला आणि अगस्त्य ऋषी यांचा प्रवास सुरू झाला. तो प्रवास तिथून दक्षिणेमध्ये झाला. ही गोष्ट घडली मानस सरोवरामध्ये. कलकत्त्याच्या बाजूला जे आज कपिल मुनींचा आश्रम आहे, कुठे गंगासागरला, त्याच्या आसपास हा समुद्र प्राशनाचा प्रसंग घडला. आणि त्यानंतर त्यांचा शिष्य पर्वत विंध्य याची कथा येते. त्यांचा दक्षिणेमध्ये प्रवास कसा झाला असं विचारला जातो. तर विंध्याकडे ते आले. सगळ्या देवांनी सांगितलं की तुमच्याशिवाय तो थांबणार नाही, कारण विंध्याला असा गर्व झाला होता की हिमालयाला सूर्यचंद्र प्रदक्षिणा करतात तशा तरी मला पण केलं पाहिजे. पण हा तर प्रत्यक्ष तो समुद्रातून वर आलेला होता आणि हा प्रत्यक्ष खडक होता. तो वाढू लागला. अगस्त्य तिथे गेले आणि अगस्त्य आलेले पाहिल्याबरोबर विंध्य त्याला शरण गेला, कारण तो शिष्य होता. काय आज्ञा आहे? काही आज्ञा नाही म्हणा. आणि तू हे असं करू नको, तू पापाचा धनी होशील ना, सगळ्या जगाचा नायनाट होईल. ही जी सृष्टी लीला आहे ही आपल्या सगळ्यांसाठी निर्माण केली आहे, तसं करू नको. नाही म्हणे, तसं कसं चालेल? नाही म्हणा, तुला हे करावं लागेल सगळ्यांसाठी. मग त्यांनी गुरु आज्ञा पाळली आणि तो त्यांच्या पायावर नतमस्तक झाला. त्यांनी सांगितलं, तू याच अवस्थेमध्ये राहा, तुझं डोकं पुन्हा वर करणार. मग ते दक्षिणेमध्ये गेले. ते दक्षिणेतून परत येण्याची वाट पाहायला लागले. ह्या नंतर घुसडलेल्या कथा. प्रत्यक्ष अगस्त्य सगळीकडे संचार करतच होते. त्यांना काय करायचं, विंध्य थोडंच आडवा येणार होतं. ते आकाशगमन करू शकत होते, सूक्ष्मात कुठेही जाऊ शकत होते, महान सिद्धी मिळवू शकत होते. हे सगळं ते करू शकत होते. मग ह्या ज्या नंतरच्या कथा आहेत त्या तुम्हाला सहज पटावं म्हणून आलेल्या. ते दक्षिणेचे स्वामी झाले असं म्हणतात. ते आणखीच वेगळ्या प्रकारचा तो प्रवास आहे. त्याचं कारण असं की त्यांचं कार्य सप्तऋषींपेक्षाही श्रेष्ठ होतं. त्यांनी अगस्त्य गोत्र स्थापन केलं आणि मग अगस्त्य गोत्र स्थापन केल्यानंतर
दक्षिणेचे ते ध्रुव झाले. दक्षिण ध्रुव हा त्यांच्या नावाने ओळखला जाऊ लागला. म्हणून दक्षिणेच्या बाजूला म्हणजे आजची ऑस्ट्रेलिया, त्याच्यानंतर श्रीलंका, आजचा जो संबंध दक्षिण भारत तो प्रदेश हा सगळा एक होता. त्याच्यावर असलेले सगळे मानवी समूह होते. ते होते पौलस्त्य गोत्री, कुणी कर्त गोत्री, कुणी पुलह गोत्री. हे तिन्ही ऋषी पहिल्या सप्तऋषीमध्ये आहेत. कर्तृ, पुलह आणि पौलस्त्य हे तिन्ही ऋषी आपल्या गोत्रासह अगस्त्य गोत्रामध्ये सामील झाले. म्हणून दक्षिणेमध्ये अगस्त्यांना महान समजलं जातं, महात्मा समजलं जातं, नवे भगवान समजलं जातं. हा दक्षिणेचा त्यांची शास्त्रीय संबंध. आणि शिवाय कावेरी त्यांनी निर्माण केली. ती कावेरी निर्माण करून संबंध दक्षिण सुजलाम सुफलाम केली. कावेरीशी विवाह ते करायला तयार नव्हते, पण शिवाज्ञेमुळे त्यांना कावेरीशी विवाह करावा लागला. आणि तसंच त्यांनी लोपामुद्रानं निर्माण केलं स्वतः. लोपामुद्रा ह्या काही मानवी योनीतून निर्माण झालेल्या नाही. निरनिराळ्या सर्व प्रकारच्या ज्या योनी आहेत त्यातल्या आदर्श अशा गोष्टी, सगळे आदर्श गुण एकत्र करून, तसं एखाद्या प्रयोगशाळेमध्ये एखादं रिफाईंड करावं, तसं अग्नीतून त्यांना त्या सगळ्या गुणांना रिफाईंड करून अग्नीतून त्या मुलीला प्रकट करून. हे मी जातक यज्ञ नाटकामध्ये लिहिलंय. जातक यज्ञ नावाचं संगीत नाटक मी लिहिलं. त्याचे प्रयोग झाले 4. ठाण्यामध्ये झाला, पुण्यामध्ये झाला, नगरमध्ये 2 प्रयोग झाले. तर त्याच्यामध्ये हा कथा भाग आलाय की लोपामुद्रांचा जन्म कसा झाला. तो अग्नीतून झाला आणि स्वतः अगस्त्यांनीच लोपामुद्रांना जन्माला घातला अशा तऱ्हेने. आणि त्यांना विदर्भामध्ये निमी राजाकडे सांभाळायला दिले. हे विदर्भीय निमी राजे कोण? ज्याच्यामध्ये रुक्मिणी ही त्याच कुळातली आहे. लक्षात. वैदर्भी आहे. दमयंती, दमयंती मगेश सांगितली. ती दमयंती त्या तिथेच जन्माला आली होती आणि लोपामुद्रा सुद्धा तिथेच वाढल्या. असा हा अगस्त्यांचा सगळा प्रवास आहे. नमस्कार, मी ॲडव्होकेट के.डी. धुमाळ. गेले 45 वर्षापासून अकोले संगमनेरमध्ये वकिली क्षेत्रात कार्यरत आहे. सन 2007 पासून अकोल्यात किंवा तालुक्याचं आराध्य दैवत, रामदैवत अशा अगस्ती ऋषींचं जे ट्रस्ट आहे त्या ट्रस्टचा मी अध्यक्ष म्हणून काम करतोय. प्रभू रामचंद्र ह्या अगस्ती आश्रमामध्ये 3 वेळेस येऊन गेले असे वाल्मिकी रामायण आणि तुलसी रामायणामध्ये नोंद आहे. एवढंच नाही तर हा आश्रम हा पुराणकालीन आहे याची साक्ष आपण जर भेट दिली तर आपल्याला लक्षात येतं. दुर्दैवानं किंवा थोडंसं शासनाचं दुर्लक्ष झालं, तालुक्याचं थोडंसं दुर्लक्ष झालं म्हणून हा आश्रम तसा दुर्लक्षित राहिला. त्याचा जो विकास व्हायला पाहिजे तो विकास झाला नाही. त्याला कारणीभूत आमच्यासारखे सगळेच किंवा राजकारणी किंवा आम्ही सगळेच लोक आहोतच. याचं कारण असं की पूर्ववत जो पुराणकालीन असला हा आश्रमाला शासनानं, कोणत्याही राज्य शासनानं किंवा केंद्र सरकारनं आजपर्यंत जी मदत द्यायला पाहिजे ती त्याच्यातून कमी पडली. लोकवर्गणीतून आतापर्यंतची कामं झाली. देवस्थानला जवळ 16-17 एकर जमीन आहे, त्याच्यात विकास होणं आवश्यक होतं. अगस्त्य ऋषींची अगस्त्य ऋषींनी केलेल्या कार्यामध्ये पर्यावरणवादी, त्यानंतर बरीचशी सामाजिक कामं त्यांनी केली. ह्या कामांची आठवण ठेवून खरं म्हणजे आश्रमात वृद्धी व्हायला पाहिजे होती. ते आपण 2007 पासून त्याच्यामध्ये वृद्धी करतोय. सर्वसामान्यपणे प्रभू रामचंद्र ज्या दिशेनं संकेत गेले रावणाच्या युद्धासाठी, रावणावर विजय मिळवण्यासाठी, तर श्राम कॉरिडॉर असा केंद्र शासनानं सुरू केला आहे. आणि प्रभू रामचंद्र जर ह्या ठिकाणी येऊन गेले असा जर उल्लेख असेल तर त्या श्राम कॉरिडॉरमध्ये अगस्त्य आश्रमाची समाविष्ट केला जावं, अगस्त्य आश्रम समाविष्ट केला अशी आग्रहाची मागणी ही अकोले तालुक्याची आहे. त्याच्या ट्रस्टची तर मागणी आहे, तर त्यासाठी आपण पाठपुरावा करतच आहोत. राज्य शासनाने आज पाहतो लोकप्रतिनिधींनी जो थोडाफार निधी दिला आहे त्या निधीतून भाविकांसाठी, नागरिकांसाठी, पर्यटकांसाठी या ठिकाणी वास्तव्यासाठी किंवा निवासासाठी सोय केली आहे. त्याप्रमाणे थोडासा हॉल बांधायचं काम चालू आहे. आज मधुकरराव पिचड साहेबांनी, त्याचप्रमाणे आमदार साहेबांनी, आताचे लांबटे साहेबांनी जो निधी दिला आहे त्या निधीतून सभागृह बांधायचं काम चालू आहे. आणि ज्या ज्या सुविधा आवश्यक आहे त्या सुविधा आपण करतोय.
अकोले तालुका हा तसा समृद्ध तालुका आहे, पर्यटनासाठी समृद्ध आहे, गड किल्ले आहेत. आणि अकोले तालुक्यामध्ये ग्रामदैवत म्हणून अगस्ती आश्रम हा एक पर्यटनासाठी सुद्धा एक चांगला होईल. त्यासाठी लोकवर्गणीच काय, परंतु शासनाने सुद्धा चांगला जर निधी दिला तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पर्यटन सुरू होईल अशी अपेक्षा आहे. आपण हे सुद्धा आतापर्यंत नुसतं आज पाहतो अगस्ती देवस्थान हे वारकऱ्यांसाठी किंवा भागवत धार्म संप्रदाय म्हणून बराचसा त्याचा प्रचलित आहे. एक वेगळ्या आपण पालखी सोहळे सुरू केले. याचप्रमाणे तालुक्यातल्या नागरिकांसाठी सामाजिक काम केलं जावं त्यांच्याकडून म्हणून देवस्थान कार्यरत आहे. त्यास बालसंस्कार शिबिरं, त्यानंतर आरोग्य शिबिरं, एवढंच नाही तर सामुदायिक सोहळे असे सामाजिक उपक्रम आपण करतो. मात्र यासाठी शासनानं आणि केंद्र शासनानं, विशेषतः केंद्र शासनानं त्यात सहभाग नोंदवावा आणि आवश्यक तो निधी पुरवावा अशी अपेक्षा आहे. आपण हा अगस्ती देवस्थान ट्रस्ट आणि जो पब्लिक ट्रस्ट आहे हा तालुक्यासाठी, नागरिकांसाठी हा नेहमी खुला राहील. मुतडक, व्यवस्थापक, अगस्ती ऋषी देवस्थान ट्रस्ट अकोले. श्री अगस्ती ऋषी देवस्थान ट्रस्टच्या वतीने देवस्थानचे सन्माननीय अध्यक्ष ॲडव्होकेट के डी धुमाळ साहेब व सर्व विश्वस्त मंडळ यांच्या नियोजनातून जे देवस्थानाचे उपक्रम या ठिकाणी संपन्न होत असतात त्याची अंमलबजावणी या ठिकाणी करण्याची जबाबदारी माझ्यावर असते. श्री अगस्ती ऋषी देवस्थान ट्रस्ट हा फार प्राचीन असं स्थान आहे. या ठिकाणी श्री प्रभू रामचंद्रांची 3 वेळेस पदस्पर्श झालेला आहे म्हणून ह्या जागेला विशेष महत्त्व या ठिकाणी आहे. श्री अगस्ती ऋषी देवस्थान ट्रस्टच्या वतीने या ठिकाणी अनेक सामाजिक धार्मिक उपक्रम राबवले जातात. त्यामध्ये सामुदायिक विवाह सोहळा असेल, आरोग्य शिबिर असेल, युवकांसाठी व्यसनमुक्तीचे शिबिर असेल, बालसंस्कार शिबिर असेल, गोशाळा असेल, वारकरी शिक्षण संस्था असेल, असे अनेक उपक्रम या ठिकाणी राबवले जातात. देवस्थानाच्या माध्यमातून या ठिकाणी श्री क्षेत्र पंढरपूर, श्री क्षेत्र आळंदी, श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर या ठिकाणी पालखी सोहळे मोठ्या प्रमाणामध्ये आयोजित केले जातात. श्री अगस्ती ऋषी आश्रमामध्ये मुख्य उत्सव महाशिवरात्रीचा या ठिकाणी असतो. भारतभरातून या शिवरात्रीच्या निमित्ताने लाखो भाविक या ठिकाणी दर्शनाच्या निमित्ताने येत असतात. देवस्थानाच्या वतीने अधिक महिन्याचा उत्सव असेल, नामदेव महाराज पुण्यतिथी असेल, सावता महाराज पुण्यतिथी असेल, असे अनेक उपक्रम या ठिकाणी राबवले जातात. तसेच डॉक्टर अनिलजी सहस्रबुद्धे सर यांचं लिखित श्री अगस्ती महात्मे या पारायणाचे सुद्धा मोठे उपक्रम या देवस्थानमध्ये पार पडत असतात. महामुनी अगस्ती ऋषींच्या या पावनभूमीमध्ये भारतभरातून अनेक भाविक या ठिकाणी येत असतात. अधिक महिन्याच्या पर्वणीच्या निमित्ताने या ठिकाणी महाकुंभ ज्यावेळेस त्र्यंबकेश्वर, नाशिक या ठिकाणी संपन्न होत असतो त्यावेळेस त्या ठिकाणी येणारे सर्व साधू संत भाविक मोठ्या संख्येने श्री अगस्ती ऋषी आश्रमामध्ये भेटीच्या निमित्ताने, दर्शनाच्या निमित्ताने तसेच पर्यटनाच्या निमित्ताने या ठिकाणी येत असतात. देवस्थानच्या वतीने ज्या मूलभूत सुविधा आहे त्या देण्याचा प्रयत्न देवस्थानच्या वतीने या ठिकाणी केलेला आहे. देवस्थानच्या माध्यमातून या ठिकाणी काही महत्त्वाच्या आवश्यक बाबीसाठीचा जो प्रस्ताव आहे तो शासनाद्वारे आहे. लवकरच तो पूर्ण झाल्यानंतर भाविकांसाठी चांगल्या प्रकारच्या सुविधा या ठिकाणी देवस्थानच्या वतीने देण्यात येतील. धन्यवाद.